कमळ हे भारताचं राष्ट्रीय फूल आहे, हे सर्वांना माहीत आहे. कमळाच्या फुलाचे रंग वेगवेगळे असतात, जसे की गुलाबी, लाल, जांभळा व पांढरा, व या सर्व रंगाच्या मिक्स शेडच्या देखील कमळचे रंग असतात. कमळाच्या पाकळ्या टपोऱ्या असतात, तर केव्हा केव्हा त्या झुपकेदार देखील असतात. कमळ त्याच्या रंगामुळे व एकसंध रचनेमुळे एक छान आणि अनोखं फूल दिसते. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, महाराष्ट्र राज्याचं राज्यफूल कुठलं आहे? ते आहे ताम्हण. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या विकोळीला रस्त्याच्या दोन्ही बाजूला ही ताम्हण झाडाची फुलं आहेत आणि या झाडावरती जांभळ्या रंगाची नाजूक व मोहक फुलं दिसतात. तीच आहे ही ताम्हण फुलं आणि हेच ताम्हण फूल आहे महाराष्ट्र राज्याचं राज्यफूल. ताम्हण या झाडाचं वैज्ञानिक नाव आहे जरूल लॅगरस्टॉमिया. ही फुलाच्या वनस्पतीची एक प्रजाती आहे जी दक्षिण पूर्व आशिया उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळते. विशेषतः भारत, बांगलादेश, म्यानमार आणि थायलंड या देशामध्ये ही झाडं भरपूर दिसतात. जरूलची झाडं त्याच्या आकर्षक फुलांसाठी ओळखली जातात. ती मोठ्या गुच्छांमध्ये सहज फुलतात किंवा मावतात आणि ही फुले सामान्यतः गुलाबी व जांभळ्या रंगाची असतात. किंवा का त्याला पांढरे पट्टे देखील असतात. प्रत्येक फुलात पाकळ्या, नाजूक पाकळ्या असतात आणि त्या सुगंध देखील देतात. जरूलची झाडं सामान्यतः उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल, मे, जून या महिन्यात संपूर्ण बहरतात. बऱ्याच संस्कृतीमध्ये जरूलची झाडं आणि जरूलचे फुलं याला महत्त्व दिलं गेलं आहे. भारतात तर जरूलच्या फुलाला किंवा ताम्हण या फुलाला फुलाची राणी म्हणून देखील ओळखलं जातं आणि हे फूल विविध सण आणि धार्मिक समारंभात आवर्जून वापरलं जातं. असं मानलं जातं की या फुलामध्ये औषधी गुणधर्म आहेत आणि ते अतिसार, आमांश आणि मधुमेह या रोगावर जालीम उपचार म्हणून देखील ते वापरात येते. तर मित्रांनो, नक्की हे ताम्हण फूल बघा, तुम्हाला आनंद वाटेल. कारण ह्या फुलाचा जो नाजूकपणा आहे, अगदी छोटे पानामध्ये अगदी आकर्षक कलर्समध्ये ते दिसतं, जांभळ्या आणि पांढऱ्या आणि लाल किंवा अशा रंगामध्ये. तर नक्की बघा तुम्ही ताम्हण फूल.